नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप संकटे येत असतील किंवा सतत तुम्हाला दरिद्रतेचा सामना करावा लागत असेल, तर आज तुमच्यासाठी असे काही मी खास उपाय घेऊन आलेले आहे. हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख, दरिद्रता यांचा नाश करू शकता किंवा तुमच्या जीवनात दुःख, दरिद्रता तुम्हाला कधी बघायला सुद्धा मिळणार नाही. एवढा प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि उपाय अगदी विनाखर्चिक आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे येत राहतात, पण त्या संकटांचं निवारण हे आपणआप होत जातं. पण कधी कधी काय होतं की संकटे एवढी येत जात असतात की आपल्याला काही सुचत नाही की या संकटांचं निवारण आपल्याला कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा संकटे आपल्या घरात येऊ नयेत यासाठी आपल्याला कोणती खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या समोरच सगळे उपाय असतात, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही आणि त्या पद्धतीने आपण उपाय करत नाही. त्यामुळे आपल्या संकटामध्ये खूप मोठी वाढ होत जाते आणि आपले जीवन हे अगदी कष्टमय होऊन जातं आणि त्याच्यातून बाहेर येण्याचा काहीच मार्ग दिसत नाही. तुमच्या घरामध्ये दरिद्रता आहे किंवा तुमच्याजवळचा पैसा टिकत नाही, तुम्हाला कामधंद्यामध्ये यश मिळत नाही, घरामध्ये कोणतंच शुभकार्य घडत नाही, तर अगदी तुळशी मातेसंबंधी काही साधे सोपे उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील कोणतंही संकट असू द्या, त्याचं निवारण तुम्ही करू शकता. तर तुळशीच्या मुळांच्या या उपायाने तुमचं नशीब चमकू शकतं, तुमचं भाग्य बदलू शकतं. ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाचा जे काही मूळ आहे तुळशीच्या रोपाचं, ते छोटंसं जे रोप आहे, मूळ आहे, ते अगदी चमत्कारिक आहे आणि त्यामुळे तुमचं आयुष्यातील मोठ्यातली मोठी कितीही मोठी समस्या असू द्या, त्याचं निवारण हे होणार आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीला आपण जर पूजलं तर आपल्या नशीब जे आहे ते चमकत असतं किंवा नशीब आपलं बदलत असतं. आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्याला दुःख, संकट पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर तुळशीचे जे काही मूळ आहे त्याचंसुद्धा खूप असं महत्त्व आहे आणि त्यामुळे सुद्धा आपले जीवन अगदी चमत्कारिकरित्या बदलू शकता आणि तुम्ही जे आहे ते तुम्ही करोडपती, धनपती बनू शकता. तर तुळशीची रोज पूजा केली जाते आणि तिला जल अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे परंपरेनुसार आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप घरात लावल्याने घरामध्ये कोणतीच बाधा राहत नाही, कोणतीच संकटे येत नाहीत आणि जर तुमच्याकडे पैशाची कमतरता सतत भासत असेल तर तुळशीच्या रोपाची माता लक्ष्मीची वास असतो आणि त्या रोपाची तुम्हाला नित्यनेमाने रोज पूजा करायची आहे. इतकेच नाही तर रोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये वास होत असतो. इतर मान्यतेनुसार तुळशीचे रोप जितके पवित्र आहे तितकेच त्याची मुळं देखील पवित्र मानली जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपांच्या मुळांचं अगदी छोटे छोटे उपाय दिलेले आहेत आणि ते उपाय मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. तत्पूर्वी आपल्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जर त्यांच्या जीवनामध्ये काही दुःख असतील, संकटे असतील, तर ह्या उपायाने त्यांचीही संकटे, दुःख नाहीसे होतील. तर माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्याचा एकमेव जो काही चांगला उपाय आहे तो आहे तुळस आणि तुळशीविषयीचे काही मी उपाय आज घेऊन आलेले आहे. तर पहिला जो उपाय आहे तो तुम्हाला आर्थिक समस्या दूर करण्यासाठीचा उपाय मी सांगत आहे. जर तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असाल आणि तुम्हाला या समस्येतून मुक्ती मिळत नसेल तर रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिला दिवा लावावा. यामुळे तुमचा एका महिन्यामध्ये जे काही आर्थिक आवक येण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल आणि तुमचे आर्थिक संकट हे दूर होणार आहे. तर उपाय दुसरा बघा, तुमची आर्थिक आवक वाढवण्यासाठी जो काही उपाय आहे तो मी पुढे सांगत आहे. जर तुमचा पैसा आकर्षित करण्यासाठी तुळशीचे तुम्हाला मूळ घ्यायचं आहे आणि ते एका चांदीच्या ताबीजमध्ये तुम्हाला बंद करून आपल्या गळ्यामध्ये तुम्हाला ते घालायचं आहे. असं केल्याने तुमची पैशाशी संबंधित जी काही सर्व समस्या आहेत ते लवकरच दूर होतील. तसेच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील, तिचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तिसरं आहे ते कामातील यशाबद्दलच आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल आणि मेहनत करूनही तुम्हाला जर यश मिळत नसेल तर तुळशीच्या मुळांशी थोडेसे गंगाजल घ्यायचं आहे. तुळशीचं एक मूळ आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, ते गंगाजलनी स्वच्छ धुवायचं आहे, त्याची योग्य तुम्हाला पूजा करायची आहे
आणि त्या तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून हा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या जीवनातील सारे अडथळे दूर होत असतात. चौथा आहे तो म्हणजे ग्रहांच्या शांतीसाठी. बघा मित्रांनो, आपण ग्रहांच्या शांतीसाठी खूप उपाय करत असतो, मोठी मोठी पूजापाठ करत असतो, पण ग्रहांच्या शांतीसाठी अगदी साधा सरळ उपाय आहे तो आपल्या घरामध्येच आपल्याला करायचा आहे. जर तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल तर तुमच्या जीवनामध्ये खूप उथलपुथल होत असते. तुमच्या जीवनामध्ये सतत दुःख संकटे येत असतात. पैशासंबंधीच्या समस्या तुम्हाला अनुभवायला भेटत असतील. तुमचा गुरुग्रह जर अनुकूल नसेल किंवा खूप कमकुवत झाला असेल तर तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग हे बंद होत असतात. त्यामुळे जर ग्रहांची स्थिती तुम्हाला अनुकूल करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीची तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुळशीची पूजा केल्यानंतर त्यांचे थोडे एक मूळ तुम्हाला घ्यायचं आहे. तुळशीचं जे मूळ असतं त्याला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ते तुमच्या घराच्या पत्र्याला किंवा तुम्हाला घरामध्ये भिंतीवरती तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे. भिंतीला त्याचा स्पर्श तुम्हाला झाला पाहिजे. त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातील जी काही संकटे आहेत, दुःख आहेत, हे दूर होणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे उपाय आहेत. उपाय अगदी साधे सोपे उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. 1 महिन्यामध्ये याचा नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमच्या जीवनातील सारे संकटे दूर होतील. तर मित्रांनो, तुळशी माता ही आपली अत्यंत पवित्र माता आहे. ती माता लक्ष्मी असते आणि तिची जो कोणी नित्यनेमाने पूजा करतो, पाठ करतो, त्याच्या जीवनात दरिद्रताही कधीच बघायला मिळत नाही, दुःख कधी त्याला बघायला मिळत नाही. तर अशी होती आजची माहिती. ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.